आपल्या ताईच्या आणि आपल्या आईच्या एवढ्या डेंजर गप्पा चालू होत्या की मी सांगतो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहून जा. कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका तुषार परत आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मग तर मस्त आंघोळ वगैरे करून रेडी झालो, तरी बसत नाही तेवढ्यात बाबा म्हणत जाय आपली बोरची मोटर चालू करू नये. बाकी बेकार विषय, आपण कुठे बी जात असलो तर आपल्या मागे बोहारी येऊन जाते, काही ना काही काम निघतेच. जाऊ द्या म्हटलं तो कामाचा विषय सोडा, चालला आपण पहिले तर मोटर चालू करून येऊ. मग तर आपली गाडी काढून निघलो मोटर चालू करायला. बाकी बोरची मोटर तर जवळच आहे पण आपल्याला जाणं जीवावर आलं तर म्हणून आपण गाडी घेऊन गेलो. मग तर आपली बोरची मोटर चालू करून दिली. मग म्हटलं आधी थांबल्यापेक्षा चाला आपण घरी, आपल्याला दुसरीकडे जाणं आहे. पहिले तर आपली मोटर चालू करून घरी आलो मग आपल्या आईला घेतलं सोबत जायसाठी. मग तर आपली गाडी काढली, निघलो जायसाठी. बाकी बेकार विषय भाऊ, एवढ्या उन्हात जाणं आता आपल्याला. आपण निघलो तर खरी पण म्हटलं चाला आपल्या गाडीचा काटा मरायला आला पेट्रोलचा. पहिले तर आपली गाडी घातली पिंपळगावच्या पेट्रोल पंपावर. तरी तर पहिले आपल्या गाडीत टाकलं 500 रुपये पेट्रोल. बाकी आपल्याला आज अकोल्याजवळ जाणार आहे म्हणून 500 रुपये पेट्रोल टाकलं. तरी पहिले 500 रुपये पेट्रोल टाकून मग पोहोचलो घाटपुरीत. खामगावच्या बायपासून डायरेक्ट आपली गाडी टाकली अकोला हायवेनं. बाकी हायवेनं तर लागलो पण असं ऊन तपे की काय सांगू तुम्हाला. मग तर 2.5 घंट्यावर पोहोचलो आपल्या ताईच्या घरी. बाकी आपल्या ताईच्या घरी पोहोचायला आपल्याला 2.5 घंटे लागले. गाव बी काही जवळ नाही, 70 किलोमीटर दूर आहे गाव. जाऊ द्या म्हटलं तो विषय सोडा, झाला आपण आता चुपचाप वडी बसू. बाकी तरी बसलो तर खरी पण आपला लायना भाषा याचंच नाव नव्हतं घेत, फक्त दुरून दुरून मला पाहत होता, बसेल होतं. बाकी याचं काही नाव नाही. बाकी तडी तर आपल्याला येत जाय पण असा दूर दूर पाहत जाय. म्हटलं आपण जर याला पकडलं तर फालतूचा लढीन ते होत नाही. तर आपला मोठा भाषा डायरेक्ट आपल्या काखीत येऊन बसला आणि काखीत येऊन बसायचा विषय होता की हा मोबाईल साठी प्लॅन होता फक्त. मग तडी तर पहिले आपण 3 वाजता लोक बसलो. मग म्हटलं जास्त बसून काय करता, पहिले तर आपल्याला जायला 2.5 घंटे लागतात. बाकी काही असो की नसो, पहिले तर आपला रुमाल बांधून घेतला. मग तर म्हटलं चला आपण आपल्या ताईले ब्लॉग मध्ये घेऊ. पहिले तर आपल्या ताईले ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं आणि तो ताईचा आणि आपल्या आईचा विषय असा झाला की अडी गप्पा करत होते. मी म्हटलं गप्पा कमी करा, पहिलेच आपल्याला घरी जायला उशीर होऊ राहिला. मग तर आपली गाडी काढली, निघलो 70-80 स्पीडनं घरी तर निघलो. जरासं पुढे जात नाही तेवढं ताई म्हणे की चला आपण घाटपुरीच्या मंदिरावर बी दर्शन करून जाऊ. मग तर पोहोचलो 1.5 घंट्यावर घाटपुरीच्या मंदिरावर. बाकी म्हटलं चला आपण घरी चाललो तर या कामात काम आपल्या घाटपुरीच्या मंदिराचे दर्शन करून जाऊ. बाकी या मंदिरावर कोण कोण याला कमेंट मध्ये नक्की सांगा. बाकी तुम्ही म्हणसान काय फिरत राहते हा, बाकी आपल्याला काही ना काही काम निघते म्हणून जाणं पडते कुठे. म्हटलं जाऊ द्या तो फिराचा विषय सोडा, पहिले तर पुन्हा तरी दर्शन करून घेतले. तरी तर मस्त आरामात दर्शन करून घेतले. मग म्हटलं चला घरी, आजच्यासाठी एवढं भेटू परत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या.